ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आज आपण गुरुचरित्रातील अध्याय 8चा सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत. या आधीचेही अध्यायाचे सविस्तर अर्थ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत, तरी नक्की चॅनलला व्हिजिट द्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 8 हा अत्यंत महत्त्वाचा, श्रद्धा आणि संयम शिकवणारा सविस्तर मराठी अर्थ शांत मनाने ऐकणार आहोत. या अध्यायातून गुरु आपल्याला सांगतात की गुरुकृपा ही केवळ बाह्य कर्मकांडावर नाही, तर भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धा, नम्रता आणि पूर्ण समर्पणावर अवलंबून असते. या वाचनाच्या वेळी आपण आपल्या सर्व चिंता, अपेक्षा आणि शंका श्री गुरूंच्या चरणी अर्पण करूयात आणि शांत मनाने या पवित्र अध्यायाचे श्रवण करूयात. हा अध्याय आपल्याला थांबण्याची, मौन सहन करण्याची आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवण्याची महत्त्वाची साधना शिकवतो. चला तर मग श्री दत्तगुरु आणि श्री नरसिंह सरस्वतीच्या मराठी अर्थ सुरू करूयात या अध्यायाचा. जय जय श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रातील अध्याय 8 हा गुरुसेवेचे खरे स्वरूप, भक्तांची अंतशुद्धी आणि गुरुकृपेची अचूक वेळ याचे सखोल दर्शन घडवणारा हा अध्याय आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरुकृपा ही बाह्य कर्मकांडावर नाही, तर भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धा, संयम आणि समर्पणावर अवलंबून असते. आजच्या घाईच्या जीवनात आपण लगेच उत्तर आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण हा अध्याय आपल्याला थांबण्याची आणि विश्वास ठेवण्याची साधना शिकवतो. मुद्दा 2 मध्ये पाहूया सिद्धयोगी आणि नामधारक यांचा संवाद. नेहमीप्रमाणे नामधारक सिद्धयोगींना प्रश्न विचारतो की गुरुदेव, अनेक भक्त गुरुसेवा करतात तरी त्यांच्या जीवनातील दुःख लगेच का संपत नाही? तेव्हा सिद्धयोगी सांगतात की जो भक्त संकटातही गुरुवर शंका घेत नाही तोच खरा गुरुभक्त असतो. गुरुकृपा ही भक्तांच्या अंतस्थितीवर अवलंबून असते. ती मागणीवर मिळत नाही, तर पात्रतेवर प्रकट होते. गुरुसेवेचे खरे स्वरूप. या अध्यायात गुरुसेवेचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. गुरुसेवा म्हणजे केवळ देहाने केलेली कामे नव्हते, तर मनाने नम्र होणे, अहंकार सोडणे आणि जे मिळेल ते स्वीकारणे. जेव्हा सेवा मी करतो या भावनेतून होते तेव्हा ती व्यवहार ठरते, पण जेव्हा सेवा समर्पणाने केली जाते तेव्हाच ती गुरुकृपेला पात्र ठरते. भक्तांची कथा, श्रद्धेची परीक्षा. या अध्यायात एका भक्ताची कथा येते. हा भक्त नियमाने सेवा करतो, वृत्त जप करतो, पण त्याच्या मनात एक सूक्ष्म प्रश्न असतो. मी इतकी सेवा करतो तरी माझे दुःख का संपत नाही? गुरु त्याच्या मनातील विचार जाणतात, पण काहीही न बोलता मौन धारण करतात. हे मौन म्हणजे त्या भक्तासाठी खरी परीक्षा असते. गुरुचे मौन, मौनातील उपदेश. सिद्धयोगी सांगतात की गुरुचे मौन म्हणजे दुर्लक्ष नसून तो त्याचा सर्वात मोठा उपदेश असतो. मौनातून गुरु भक्ताला संयम, श्रद्धा आणि प्रतीक्षा शिकवतात. आज आपण शांतता सहन करू शकत नाही, पण गुरु आपल्याला शिकवतात की मौनातही विश्वास टिकवणे हीच खरी भक्ती आहे. मुद्दा 6 मध्ये पाहूयात अपेक्षा, भक्तीतील अडथळा. अध्याय 8 मध्ये गुरु स्पष्ट सांगतात की अपेक्षा ही भक्तीतील सर्वात मोठी अडचण आहे. मी इतकं केलं म्हणून मला हे मिळालं पाहिजे, हा विचार आला की भक्ती अपूर्ण होते. अटीशिवाय, मागणीशिवाय केलेली भक्तीच गुरुकृपेला आकर्षित करते. मुद्दा 7 गुरुकृपेची योग्य वेळ. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की गुरु कधीही उशीर करत नाहीत, पण भक्त तयार होईपर्यंत कृपा प्रकट करत नाहीत. गुरुकृपा म्हणजे संकट लगेच दूर होणे नव्हे, तर संकट सहन करण्याची अंतरशक्ती मिळणे होय. योग्य वेळ ही गुरु ठरवतात, भक्त नाही. मुद्दा 8 मध्ये पाहूया नम्र भक्तावर विशेष कृपा. या अध्यायात दुसऱ्या भक्ताचे उदाहरण दिले आहे. हा भक्त कोणतीही तक्रार करत नाही, अपेक्षा ठेवत नाही आणि म्हणतो, गुरुदेव तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे. अशा भक्तांवर गुरु स्वतः जबाबदारी घेतात, कारण तो पूर्णपणे अहंकारमुक्त असतो.
मुद्दा 9, कर्मफळ आणि गुरुकृपा. सिद्धयोगी सांगतात की कर्म कोणालाही चुकत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावेच लागते. पण गुरुकृपा म्हणजे कर्म नष्ट करणे नव्हे, तर कर्माची तीव्रता कमी करणे होय. गुरु म्हणजे ढाल आहेत, जी कर्माचे आघात सौम्य करते. आजच्या जीवनात अध्याय 8चे महत्त्व. आजचा माणूस ताण, चिंता, अपेक्षा आणि तुलना यामध्ये अडकलेला आहे. अशा वेळी अध्याय 8 आपल्याला सांगतो की गुरूंवर भार सोडा, पण कर्तव्य सोडू नका. प्रयत्न करत राहा, पण परिणाम गुरुचरणी अर्पण करा. अध्याय 8 मधील मुख्य जीवन संदेश. अध्याय 8 आपल्याला शिकवतो की अपेक्षारहित भक्ती करा, संयम ठेवा, नम्र राहा, मौनाचा स्वीकार करा आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. जो भक्त थांबू शकतो तोच खऱ्या अर्थाने गुरुकृपा अनुभवतो. मुद्दा 12, भावार्थ व समाप्ती. शेवटी गुरुचरित्राचा हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरु म्हणजे त्वरित उत्तर देणारी शक्ती नव्हे, तर योग्य वेळेची कृपा देणारा आधार आहे. जो भक्त संयमाने वाट पाहतो त्याच्या जीवनात गुरुकृपा नक्की प्रकट होते. गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे संयम, गुरु म्हणजे योग्य वेळेची कृपा. जय गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आपण आताच श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्रद्धेने, संयमाने आणि शांत मनेने अध्याय 8चा अर्थ ऐकला. या अध्यायातून आपल्याला समजले की खरी गुरुभक्ती म्हणजे अपेक्षारहित समर्पण, संयमाने वाट पाहणे आणि संकटातही गुरूंवर विश्वास ठेवणे होय. आजच्या या पवित्र पारायणातून तुमच्या मनाला शांती लाभो, शंका व भीती दूर होत, श्रद्धा अधिक दृढ हो, अहंकाराचा नाश हो आणि अपेक्षा कमी होत आणि समाधानी राहोत. जीवनातील अडथळे सहन करण्याची शक्ती मिळो आणि श्री दत्तगुरूंची कृपा सदैव सर्वांवर राहो. हीच गुरुपादुकाचरणी नम्र प्रार्थना करूयात. जर हे अध्यायाचे मराठी अर्थ समजलं असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ नक्की शेअर करा अधिकाधिक भक्तांपर्यंत. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. जय श्री नरसिंह सरस्वती. काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी. धन्यवाद. ओम श्री गुरुदेव दत्त.